लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बोलठाणच्या वाघोबा यात्रोत्सव निमित्ताने जंगी कुस्त्यांचा आखाडा, आमदार सुहास कांदेंकडून 21,000 देणगी। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा व दत्त जयंतीच्या निमित्ताने दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी शनिवारपासून श्री वाघोबा महाराज यात्रोत्सवास सुरुवात झाली होती। त्या अनुषंगाने दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी मंगळवारी जंगी कुस्त्यांचा आखाडा बोलठाण येथे ठेवण्यात आला होता। या आखाड्यासाठी नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांनी 21,000 रुपये देणगी दिली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली। बोलठाण येथे मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता वाघोबा महाराज मंदिरात यात्रोत्सव उत्सव समितीचे अध्यक्ष भगवान जाधव, बोलठाण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी मगर प्रल्हाद रिंडे, पोपट कोल्हे, यात्रोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते वाघोबा महाराज यांची पूजा करून दर्शन घेण्यात आले। तर मनोज रिंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाहून जंगी कुस्त्यांच्या आखाड्यासाठी वाजत गाजत घोषणाबाजी देत मिरवणूक काढून नियोजित आखाड्याच्या ठिकाणी मिरवणूक आल्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक बापू चव्हाण व यात्रोत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून जंगी कुस्त्यांच्या आखाड्यास सुरुवात करण्यात आली। प्रथम लहान मुलांची रेवड्यांच्या बक्षिसावर कुस्तीपासून सुरुवात करण्यात आली व नंतर भांडे 100 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंत बक्षिसांवर कुस्ती देण्यात आली। कुस्तीपटूंना हातापायाच्या हाडांना मार लागल्यानंतर त्यांच्यावर विलाज करण्यासाठी बोलठाण येथील बापू चव्हाण यांनी मोफत सेवा केली। या वाघोबा यात्रेनिमित्त आज या बोलठाण नगरीमध्ये आज मोठ्या प्रमाणात जवळपास 8 दिवस यात्रा उत्सव चालू असतो आणि आज माननीय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी कुस्तीच्या आखाड्यामध्ये येथे आलो। आम्ही सर्व पदाधिकारी येथे या ठिकाणी येण्याचा आनंदच वेगळा आहे। अण्णा साहेबांनी देखील बोलठाणमध्ये अनेक प्रकारचे विविध विकास कामं या ठिकाणी अण्णा साहेबांनी दिली आणि त्यांनी येथून पुढे देखील अण्णा साहेब या बोलठाण शहरासाठी बोलठाण नगरीसाठी अनेक प्रकारचे कामं या ठिकाणी देतील, प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळून घेतील आणि या पंचक्रोशीमध्ये जास्तीत जास्त विकास कसा होईल या ठिकाणी लक्ष देईल। हे वाघोबाचं मंदिर आहे, भारतात असं एकमेव मंदिर आहे का ते या बोलठाण शहराच्या ठिकाणी आणि आज अण्णा साहेबांच्या वतीने आम्ही येथे आलो। अतिशय आनंदाचं वातावरण आहे। असंच याही पुढे आमदार साहेबांचं वेळोवेळी सहकार्य राहील। धन्यवाद। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।